अत्याचाराच्या घटनेनं कल्याण पुन्हा एकदा हादरलेलं आहे। कल्याणमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घटना झाली। 2 दिवसात बलात्काराची ही दुसरी घटना आहे। 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमानं अत्याचार केला। कल्याणमध्ये बलात्काराची 2 दिवसात ही दुसरी घटना आहे। त्यामुळे सुरक्षेचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। एका 50 वर्षीय नराधमानं 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला आहे। तर याआधीही कल्याणमध्ये बलात्काराची संतापजनक घटना घडली होती आणि दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना। त्यामुळे कल्याण हादरलेलं आहे। पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। वारंवार या घडत असलेल्या घटनांवर नागरिक संतापही व्यक्त करतात आणि अशा घटनांमुळे परिसरात भीतीही निर्माण होते। एका 50 वर्षीय नराधमानं 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला। त्यामुळे अशा घटनांना आळा कधी बसणार आणि या नराधमांना शिक्षा कडक केली पाहिजे अशी मागणी होऊ लागलेली आहे। या संदर्भात माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किशोर, काय अधिक माहिती मिळते या संतापजनक घटनेसंदर्भात? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत जे कल्याणमध्ये हा तिसरा बलात्कार आहे। जवळजवळ आठवड्याभरामध्ये हा तिसरा बलात्कार झालेला आहे। अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत आहेत। आता 7 वर्षाच्या मुलीवर ज्या 55 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केलेला आहे। नागरिकांनी त्याला पकडून आता पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे। कुठेतरी कायद्याचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न आता इथे निर्माण होतोय आणि त्यामुळे कुठेतरी कायद्याचा बडगा जो आहे तो उगारला पाहिजे आणि त्या अंतर्गत पोलिसांनी व्यवस्थित कारवाई केली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे। जी किशोर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।